नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण एक इझी टॉपिक बघणार आहे आणि खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने. तो म्हणजे नायट्रोजन सायकल, जो प्रिलिम्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि मेन्समध्ये जो फॉरेस्टची मेन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो विचारला जातो. म्हणजे 3 ते 4 प्रश्न याच्यावरती मी बघितले जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आहेत, जर आपण डिस्कस केले किंवा ते ॲनालाइज केले तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न या सायकल्सवरती किंवा बायोजिओकेमिकल सायकल्सवरती आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, म्हणून नायट्रोजन सायकल हा आपण एक डिस्कस करतो आहे. तर बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय हा आपण आज बघू. आणि पहिलं मुख्यत्वे नायट्रोजन सायकल म्हणजे काय हे आपण डिस्कस करू इन शॉर्ट. ठीक आहे, हा एक कोर्स आहे जो MPSC आपला जो विदर्भ टेक्निकल ॲप आहे त्याच्यामध्ये आपण हा एक कोर्स फॉर्म केलेला आहे फॉर फॉरेस्ट मेन्स एक्झाम, ज्याच्यामध्ये आपण फॉरेस्ट मेन्स एक्झामसाठी हा जो पेपर 2 आहे तो इंग्लिशमध्ये याच्यामध्ये घेणार आहे टोटली. आणि जे त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये टॉपिक्स दिलेले आहेत ते आपण इन डिटेल आपण ते डिस्कस करू. ओके, तर हा कोर्स तुम्हाला टेक्निकल प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतेच. सो पहिले आता आपण बघू की बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय. तर जे न्यूट्रिएंट्स असतात एन्व्हायरमेंटमध्ये ते न्यूट्रिएंट्स काय होतात आहेत. न्यूट्रिएंट्स म्हणजे एक्झॅक्टली काय, कुठले कुठले न्यूट्रिएंट्स आहेत, जसं की आपलं नायट्रोजन जो आपण डिस्कस करणार आहे, दुसरा फॉस्फरस आहे, ओके, कार्बन आहे, आणि जे गॅसियसमध्ये जे आपले गॅसेस फॉर्ममध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते, आणि सेडिमेंटरी फॉर्ममध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते, हे 2 न्यूट्रिएंट्स काय होतात, हे सायक्लिक फॉर्ममध्ये फिरत असतात एन्व्हायरमेंटमध्ये. तर त्याला आपण म्हणतो बायोजिओकेमिकल सायकल. बायो म्हणजे काय, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते एंटर करतात आहेत फ्रॉम जिओग्राफी और जिओ सायकल. ठीक आहे, म्हणजेच बायोलॉजिकली आणि जिओलॉजिकली ते इंटरॅक्ट होतात आहेत किंवा सायकल प्रोसेसमध्ये येतात आहेत. त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल किंवा बायोजिओकेमिकल सायकल. ओके, केमिकल का म्हटलं आहे, कारण तिथे केमिकल रिॲक्शन होते आहे. सो द सायक्लिक ऑफ केमिकल्स बिटवीन द बायोलॉजिकल अँड जिओलॉजिकल सायकल्स. ओके, दिस इज कॉल्ड ॲज बायोजिओकेमिकल सायकल्स. ओके, आता हे काय होतं आहे, दॅट इज द इंटरॅक्शन ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. बायोटिक म्हणजे कुठले, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपले सगळे, जे म्हणजे प्लांट्स म्हणू आपण, ॲनिमल्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत. दीज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट बॅक्टेरियाज, जे आपण म्हणू नायट्रोजन फिक्सेशन करून आणतात आहेत, किंवा वेगवेगळे जे बॅक्टेरियाज आहेत ते हेल्प करतात आहेत इन दिस प्रोसेस. अजून काय म्हणू आपण, जे ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, हे सगळे काय आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज बायोटिक कंपोनंट्स. बरोबर. दुसरे आहेत अबायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक म्हणजे कुठले, आपली जी जमीन आहे किंवा सॉईल आहे ती काय आहे, अबायोटिक. एअर काय आहे, अबायोटिक कंपोनंट. बरोबर. हे काय आहे, इंटरॅक्शन ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स इन द बायोस्फिअर कॉन्स्टंटली इंटरॅक्ट थ्रू बायोजिओकेमिकल सायकल्स. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, जे न्यूट्रिएंट्स आहेत ते काय होतात, इंटरॅक्ट होतात. ठीक आहे, आणि ते ट्रान्सफर होतात बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट. ओके, आता इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल कुठल्या कुठल्या आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. त्या म्हणजे पहिली वॉटर सायकल, जनरली आपल्याला माहीत असते. दुसरी म्हणजे फॉस्फरस सायकल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट नायट्रोजन सायकल आहे. आणि देन मग ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, या सायकल्स आपल्याला आहेत. फॉरेस्ट मेन्समध्ये आपल्याला 2 सायकल त्यांनी नोटिफाय केलेल्या आहेत, नायट्रोजन आणि कार्बन सायकल. ठीक आहे, तर त्या आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली आजची नायट्रोजन सायकल आपण डिस्कस करू. ओके, आता नायट्रोजन सायकलमध्ये बघायचं झालं तर सगळ्यात पहिले आपण त्याची डेफिनेशन बघू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नायट्रोजन सायकल. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये काय होतं एक्झॅक्टली, की इट इज द सिरीज ऑफ इव्हेंट इट इज द सिरीज ऑफ इव्हेंट्स. यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, टोटली 5 इव्हेंट्स आहेत जे आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. इट इज द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन विच और बाय विच नायट्रोजन इज सर्क्युलेटेड from
और बिटवीन, और म्हणू आपण बिटवीन विच ग्रुप्स, एकतर आपले बायोटिक कंपोनेंट और लिविंग ऑर्गेनिजम्स एंड जियोलॉजी. ठीक आहे. याच्यामध्ये काय होत आहे, हे वेगवेगळे इंटरॅक्शन होत आहे किंवा वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, ABCDE अशा काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ज्याच्या थ्रू काय होत आहे, नायट्रोजन हा सर्क्युलेट होतो आहे इन ॲटमॉस्फिअर. ओके, ही आहे सिम्पल डेफिनेशन ऑफ नायट्रोजन सायकल. आता पुढे नायट्रोजन सायकलमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेस होतात आहेत त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यावरती मेनली प्रश्न विचारले जातात. पहिला आहे नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे काय, तुम्हाला माहीत असेल की नायट्रोजन जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, जो एअरमध्ये नायट्रोजन आहे किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये आहे, N2 फॉर्ममध्ये. ओके, एलिमेंटल नायट्रोजन आपण त्याला म्हणतो. याचं कसं लिहिता येईल आपला नायट्रोजन, हा असा आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. नायट्रोजन जो 3 कोव्हॅलेंट बॉन्डनी जोडलेले आहेत. 2 नायट्रोजन हे 3 बॉन्ड्स जे आहेत ते स्ट्रॉंग बॉन्ड्स असतात, त्यांनी जोडलेले आहेत. इन द फॉर्म ऑफ एअर हा असतो. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ गॅस असतो. ठीक आहे. आता नायट्रोजन सायकल जी आहे ती गॅशियस फॉर्म ऑफ सायकल आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हा नायट्रोजन एअरमध्ये किती असतो, तर 78% नायट्रोजन आहे, ॲबंडंट आहे नायट्रोजन, बरोबर. आणि हा नायट्रोजन आपला कुठे चालला आहे, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बरोबर. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तो चाललेला आहे. मग हा 78% नायट्रोजन, बरोबर, हा लिव्हिंगमध्ये जाताना कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आहेत ज्याच्या थ्रू नायट्रोजन हा फिक्स होतो आहे. म्हणजे हा जो आहे हा आपण म्हणू की ॲबंडंट नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅस आहे, तो फिक्स होतो आहे किंवा रिड्यूस फॉर्ममध्ये तो जातो आहे इन द फॉर्म ऑफ NH3 दॅट इज अमोनिया, बरोबर. हा जो नायट्रोजन आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये, प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा हे जे सॉईलमध्ये तो फिक्स होत आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये होत आहे, इन द फॉर्म ऑफ अमोनिया. ओके, आता या प्रोसेसला काय म्हणतात, नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजेच हा नायट्रोजन आपण फिक्स केला कशा फॉर्ममध्ये, अमोनियामध्ये, बरोबर, म्हणजेच NH3 मध्ये. आता ही जी प्रोसेस घडते आहे ती वेगवेगळ्या वेजनी घडते किंवा त्याच्या मागे वेगवेगळे कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे जे मेजर कारण आहे, सगळ्यात जास्त नायट्रोजन जो फिक्स करतात तो कोण करत असतात, दॅट इज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन हे सगळ्यात मोठं कारण आहे ज्याच्या थ्रू नायट्रोजन इज गेटिंग फिक्स्ड इन टू द आपण म्हणू की सॉईल. ओके, दुसरं एक रिझन आहे दॅट इज लाइटनिंग. जे विजा चमकतात किंवा लाइटनिंग प्रोसेस होत आहे त्याच्या थ्रू पण हा जो नायट्रोजन आहे तो गेटिंग कन्वर्ट इन टू द अमोनिया. आता ह्या प्रोसेसेसच का, कारण नायट्रोजन कन्वर्ट करण्यासाठी खूप जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला नायट्रोजन जो आहे तो फिक्स करण्यासाठी खूप जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी लागत असते. ती जनरली जर बायोलॉजिकली फिक्स होत असेल तर 16 ATP लागतात टू कन्वर्ट 2 NH3 मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे 1 NH3 कन्वर्ट करण्यासाठी 8 ATP लागतो, हे लक्षात घ्या. याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो कारण NH3 2 NH3 किंवा 2 अमोनियाचे मॉलिक्युल्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला किती ATP लागतात, 16 ATP लागतात त्या प्रोसेसला, त्या केमिकल प्रोसेसमध्ये. तर याच्यासाठी का लागतात आहेत, कारण हे जे 3 मी बॉन्ड सांगितले तुम्हाला दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड, ते बॉन्ड्स तोडण्यासाठी खूप जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावं लागते टू ब्रेक दिस नायट्रोजन इनटू अमोनिया. ओके, आता या प्रोसेस व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यामुळे नायट्रोजन हा फिक्स होतो. तर पहिली गोष्ट म्हणजे जी मेजर प्रोसेस आहे ती म्हटली कुठली सांगितली मी, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, जे आपले बॅक्टेरियाज घडून आणतात आहेत. दुसरी कुठली आहे, लाइटनिंग प्रोसेस. तिसरी कुठली आहे, UV रेज. जे UV रेज आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये ते ही प्रोसेस घडून आणतात. तिसरी म्हणजे ज्या फायर्स असतात, आपलं जी आग लागते किंवा जे फायर्स आहे त्या आगी थ्रू किंवा त्या एनर्जी थ्रू ही नायट्रोजन जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन असतो तो फिक्स होतो इन द फॉर्म ऑफ अमोनिया. ओके, आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्रियल कंबशन जे होतं आहे,
या इंडस्ट्रियल कंबशनमुळे सुद्धा नायट्रोजन हा काही अमाऊंटमध्ये फिक्स होतो इन द फॉर्म ऑफ अमोनिया. तर ही प्रोसेस कुठली झाली, नायट्रोजन फिक्सेशन. ओके, आता नेक्स्ट प्रोसेस बघू आपण, ती म्हणजे अमोनिफिकेशन अँड डिनायट्रिफिकेशन. ओके, आता मेन म्हणजे याच्या आधी एक्झॅक्टली काय होत असतं नायट्रोजन फिक्सेशनमध्ये ते आपण डिस्कस करू. ती प्रोसेस कुठली आहे तर बघा, जो N2 होता ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, तो काय होत होता इन द फॉर्म ऑफ अमोनिया, हा काय झाला, फिक्स झाला. या प्रोसेसला आपण काय म्हटलं, नायट्रोजन फिक्सेशन. याच्यामध्ये काय लागले, बॅक्टेरियाज. बरोबर, कुठले कुठले बॅक्टेरिया, जी मेजर प्रोसेस आहे बायोलॉजिकल ती आपल्याला विचारण्यात येते. तर मेन आपली जी बॅक्टेरियल प्रोसेस आहे ती आपण डिस्कस करू. आता हा जो अमोनिया आहे तो डिरेक्टली आपण जे प्लांट्स आहेत ते कन्वर्ट किंवा ते कन्झ्युम करू शकत नाहीत. ओके, सपोज आपण कन्सिडर करू की हा एक प्लांट आहे. ओके, आता हा जो प्लांट आहे तो काही अमाऊंटमध्ये अमोनिया घेतोय, जे अमोनियम आयन्स तयार होतात आहेत. ओके, जे अमोनियम आयन्स होतात आहेत तयार, हे काय घेतात, काही अमाऊंटमध्ये प्लांट हा घेऊ शकतो. पण मेजर अमाऊंट हा कशाचा असतो, तर मेजर अमाऊंट असतो हा नायट्रेट्सचा. ओके, आता नायट्रेट्स कशी फॉर्म होतात त्याला पण प्रोसेस आहे. जसं मी म्हटलं, इट इज सिरीज ऑफ इव्हेंट्स. ओके, नायट्रोजन फिक्सेशन काय ही एक स्टेप आहे का, नाही, त्याला वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कुठली तर पहिली आपण पाहिलं की नायट्रोजन हा पहिले फिक्स होतो आहे. बरोबर, आता हा अमोनिया कन्वर्ट होतो बाय द प्रोसेस ऑफ बॅक्टेरियल ॲक्शन इनटू नायट्राइट्स. नायट्राइट्स म्हणजे काय, NO2 मायनस. ओके, नायट्राइट्स म्हणजे काय, NO2 मायनस, आणि देन इट इज कन्वर्टेड इनटू द दिस नायट्रेट्स. नायट्रेट्स म्हणजे काय, NO3 मायनस. क्लिअर. आता हा जो नायट्रोजन आहे किंवा नायट्रोजन जो फिक्स झालेला आहे तो कसा फॉर्मेशन त्याचं प्रोसेस कशी आहे, पहिले अमोनिया फॉर्म झाला, दॅट इज अमोनिया. अमोनिया इज गेटिंग कन्वर्टेड इनटू द नायट्राइट्स and nitrites is getting converted into the nitrates. ओके, आता या प्रोसेससाठी अमोनिया टू नायट्राइट्स या प्रोसेससाठी भरपूर ऑक्सिजन लागतो. ओके, म्हणजे हा जो आहे NH3 हा कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 3 ऑक्सिजन मॉलिक्युल्स द्यावे लागतात, नॉट 2, 3 ऑक्सिजन मॉलिक्युल्स हे ॲड करावे लागतात. तर तो नायट्राइटमध्ये कन्वर्ट होतो आणि अगेन त्याला ऑक्सिजन द्यावं लागतं. देन नायट्रेट्समध्ये कन्वर्ट होतात. ते जे नायट्रेट्स आहेत ते काय करू शकतात, प्लांट हे ॲब्झॉर्ब करू शकतात. ओके, एवढं कळालं. नायट्रेट्स हे काय करू शकतात, प्लांट ॲब्झॉर्ब करू शकतात. ओके, आता या प्रोसेसमध्ये वेगवेगळे बॅक्टेरियाज इन्व्हॉल्व होत असतात. ओके, पहिला आहे, आपण म्हणू की ही A प्रोसेस आहे. ओके, ही एक A प्रोसेस आहे आणि एक B प्रोसेस आहे. बरोबर, A प्रोसेसमध्ये खूप जास्त ऑक्सिजन लागतो आहे. जे ऑक्सिजन खूप ज्या प्रोसेसला लागतो आहे तसे बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये O जास्त आहे असे लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल नायट्रोसोमोनास, नायट्रोकोकस, ज्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरियाज खूप लागतात आहेत. जसं की काय सांगितलं मी, नायट्रोसोमोनास. बघा, एक O किती आहे, म्हणून असं लक्षात ठेवायचं की ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन खूप जास्त लागतो असे बॅक्टेरियाज लागतात ज्याच्यामध्ये O जास्त आहेत. दुसरं म्हणजे आहे नायट्रोकोकस, याच्यामध्ये सुद्धा O जास्त आहेत. म्हणून या प्रोसेससाठी अमोनिया टू नायट्राइटसाठी आपल्याला हे 2 बॅक्टेरियाज पाहिजे असतात. दुसरं म्हणजे B प्रोसेस. B प्रोसेस म्हणजे कुठली आहे, नायट्राइट टू नायट्रेट्स. ओके, जे प्लांट घेऊ शकतात. नायट्रेट्स काय करू शकतो आपण, प्लांट्स घेऊ शकतो आणि प्लांट्स हे आपण मग ॲनिमल किंवा मॅन हे कन्झ्युम करतात. बरोबर की नाही. तर हे जे नायट्रेट्स आहेत ते कन्वर्ट करण्यासाठी एक बॅक्टेरिया त्याला मदत करतो, दॅट इज नायट्रोबॅक्टर. हा B जो आहे हा B लक्षात ठेवायचा. B प्रोसेससाठी कोण लागतं, नायट्रोबॅक्टर. सो हे 2 बॅक्टेरिया जनरली परीक्षेमध्ये विचारले जातात की कुठला बॅक्टेरिया कुठलं काम करतो आहे. ओके, म्हणून ह्या प्रोसेसला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे आपलं प्लांट पाहिलं आपण किंवा जे ॲनिमल्स
हे कन्झ्युम करतात आहेत प्लांट्स. हे काय होतं, काही दिवसांनी डिके किंवा ते डेड आपण म्हणू डेड होतात आहेत किंवा मरून जातात आहेत. मग ते डिकेड किंवा डेड ॲनिमल्स जे आहेत ते पण सुद्धा त्याच्यामध्ये पण नायट्रोजन हा प्रेझेंट आहे. एक्झॅक्टली नायट्रोजन हा का लागतो आहे आणि प्लांटसाठी, वाय देर इज अ नीड ऑफ नायट्रोजन, जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे तो का कन्वर्ट करावा लागतो आहे, बिकॉज जो DNA आहे आपला त्याच्यामध्ये काय असतात, नायट्रोजिनस बेसिस असतात. ते नायट्रोजिनस बेसिस काय करतात आहेत, पुढे DNA हे कन्वर्ट करतात आहेत किंवा RNA DNA मध्ये नायट्रोजन बेसिस हे प्रेझेंट असतातच. म्हणून आपल्याला काय लागतो आहे, नायट्रोजन लागतो आहे. आणि त्याच्यामुळे आपण पुढे DNA थ्रू प्रोटीन्ससुद्धा फॉर्म करतो, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आपल्या शरीराचे. म्हणून प्रत्येक ॲनिमलला, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपल्याला नायट्रोजन हा प्रोव्हाइड करावा लागतो किंवा एन्व्हायरमेंटला हा नायट्रोजन प्रोव्हाइड करावा लागतो टू लिव्ह दॅट ॲनिमल. ओके, तर ॲनिमलसाठी नायट्रोजन किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कळालं. वाय देर इज अ नीड हे आपल्याला कळायला पाहिजे पहिले. ठीक आहे, आता नीड कळाली, एक्झॅक्टली काय आहे प्रोसेस पण कळाली. आता पुढे जाऊ. आता हे जे प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत ते डेड झाल्यानंतर यांचं डिकेइंग होतं, बरोबर, ते डिके होतात किंवा आपण म्हणू की त्यांचं डिग्रेडेशन होतं आहे. मग हे डेड ॲनिमल्स जेव्हा आपण म्हणू की या प्रोसेसमध्ये जातात, म्हणजे आपल्या ज्या डिकेड मटेरियल आहे लाईक प्लांट्स और ॲनिमल्स, हे काय होतात आहेत, हे पुन्हा अमोनिया फॉर्म करतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात, अमोनिफिकेशन. ओके, आणि याच्यासाठी कुठले बॅक्टेरियाज यूज करतात, जसं की तुम्हाला माहीत असेल की डिकेड जे प्रोडक्ट असतं त्याचा वास येतो आपल्याला, का, बिकॉज देर इज अ ॲक्शन ऑफ बॅक्टेरियाज. कुठले बॅक्टेरियाज असतात त्याच्यामध्ये, तर 2 प्रकारचे बॅक्टेरियाज याच्यामध्ये आपल्याला दिसतात. पहिला आहे सुडोमोनास. ओके, पहिला कुठला आहे, सुडोमोनास, आणि दुसरा आहे थिओबॅसिलस किंवा थायोबॅसिलस. हे 2 प्रकारचे बॅक्टेरियाज ही प्रोसेस घडवून आणत असतात. कुठली, अमोनिफिकेशन. आणि हेच परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर हे 2 बॅक्टेरियाज कसे लक्षात ठेवायचे आहेत, तर PTDK असं पण लक्षात ठेवा. ओके, PTDK किंवा सुडोमोनास आणि थायो हे लक्षात ठेवण्यासारखे बॅक्टेरिया. सुडो म्हणजे काय की आपण म्हणू की इट इज नॉट रिअल, सुडो, अँड थायो आपण म्हणू की थायोबॅसिलस जो आहे आणि सुडोमोनास हे 2 बॅक्टेरियाज आपल्याला PTDK म्हणून एक ट्रिक लक्षात ठेवा, सो दॅट यू कॅन रिमेंबर दिस, लाईक दिस बॅक्टेरियाज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे प्रोसेस कुठली आहे, जे डिकेड मॅटर आहे, जो नायट्रोजन त्याच्यामध्ये फिक्स झालेला आहे बाय द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन, तो कन्वर्ट होत आहे अगेन इन द फॉर्म ऑफ अमोनिया. ओके, लक्षात राहील, म्हणजेच त्याला आपण म्हटलो अमोनिफिकेशन. पुढे डिनायट्रिफिकेशन एक आहे. डिनायट्रिफिकेशनमध्ये काय होतं आहे की जो नायट्रोजन आहे तो पुन्हा एलिमेंटल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आहे. ओके, जो हा अमोनिया आहे तो अगेन कन्वर्ट होतो आहे एलिमेंटल फॉर्ममध्ये, त्याला आपण काय म्हणतो, डिनायट्रिफिकेशन. क्लिअर. आता आपण PPTच्या माध्यमातून समजून घेऊ. हां, बघा, जे बायोजिओकेमिकल सायकल्स आपण पाहिल्या होत्या, दीज आर 2 टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स. फर्स्ट इज द गॅसियस सायकल अँड सेकंड इज द सेडिमेंटरी सायकल. ओके, द सेडिमेंटरी सायकलमध्ये काय होतं आहे, जे रिझर्वायर्स असतात त्या न्यूट्रियंट्स ते कुठे असतात, इन द अर्थ, म्हणून त्याला आपण म्हणतो इन द फॉर्म ऑफ सेडिमेंट्स असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो सेडिमेंट सायकल. इन द अर्थ ते प्रेझेंट असतात आणि दुसरं म्हणजे इन द फॉर्म ऑफ सेडिमेंट्स असतात. कुठल्या कुठल्या आपल्या सेडिमेंटरी सायकल्स आहेत, पहिलं म्हणजे फॉस्फरस, दुसरं म्हणजे कॅल्शियम, आयर्न, सल्फर, या सगळ्या ज्या दिसतात आहेत दॅट इज सेडिमेंटरी सायकल्स. आणि आपण जी आज बघतो आहे दॅट इज नायट्रोजन सायकल, ती कुठली आहे, तर गॅशियस फॉर्मची नायट्रोजन सायकल आपल्याला दिसते आहे. ओके, गॅसियस सायकल म्हणजे कुठल्या असतात की ज्या गॅस फॉर्ममध्ये ज्याचा प्रेझेंट आहे, म्हणजेच त्या रिझर्वायर्स जे असतात त्याचे जे साठे आहेत ते कुठे दिसतात आहेत, इन द फॉर्म ऑफ गॅसेस आहेत. ओके,
तर कुठल्या कुठल्या आहेत? ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, हां ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे. या कुठल्या आहेत? तर गॅशियस सायकल आहेत. बघा हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इझी आहे. ओके पुढे जाऊ. नेक्स्ट आहे जे आपण आत्ताच पाहिलं की टोटल जो नायट्रोजन आहे तो किती आहे? 78% आहे आणि तो काय आहे? सगळा बायोलॉजिकली युजलेस आहे. त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं, त्याला आपल्याला फिक्स करावं लागतं, बरोबर. ज्याला आपण नाव दिलं नायट्रोजन फिक्सेशन, ज्याच्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरियाज हे इन्व्हॉल्व होतात आहेत. म्हणजेच त्याला कन्वर्ट करतात आहेत इन द फॉर्म ऑफ अमोनिया, इन द फॉर्म ऑफ नायट्राइट्स, इन द फॉर्म ऑफ नायट्रेट्स. जे नायट्रेट्स आहेत ते काय करू शकतात? प्लांट हे ॲब्झॉर्ब करू शकतात आणि प्लांट आपण कन्झ्युम करतो आहे आणि तो नायट्रोजन आपल्या इथे शिफ्ट होतो आहे. ओके आता हे जे पाहिलं आपण की नायट्रोजन सायकल ही काय आहे की जी सिक्वेन्स इन विच नायट्रोजन पासेस फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू द सॉइल अँड ऑर्गॅनिझम्स अँड देन इव्हेंच्युअली रिलीज बॅक इन टू द ॲटमॉस्फिअर, दॅट इज द नायट्रोजन सायकल. ज्याला आपण म्हटलो की जो रिलीज होतो आहे नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमध्ये, दॅट इज द डिनायट्रिफिकेशन प्रोसेस. ओके आता नायट्रोजन आपण पाहिला की 78% नायट्रोजन प्रेझेंट असतो, पण तो कसा आहे? युजलेस आहे. तो यूज करू शकतो का आपण? नाही. जरी ॲबंडंट अमाऊंटमध्ये नायट्रोजन असला तरी तो फिक्स होऊ शकतो आहे का? नाही. तर कोण जास्त फिक्स करत आहे? तर पहिलं म्हणजे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. जे वेगवेगळे मायक्रोब्स आहेत, जे बॅक्टेरियाज आहेत ते काय करतात आहेत? नायट्रोजन हे फिक्स करतात आहेत. ओके आणि फिक्स करून अमोनियम फॉर्ममध्ये किंवा नायट्रेट्स फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करतात आहेत. त्याला आपण म्हटलो नायट्रोजन फिक्सेशन. ओके आता व्हेरियस फॉर्म्स ऑफ नायट्रोजन ऑकरिंग इन द ॲटमॉस्फिअर इन्क्लूड व्हॉट? अमोनियम, ऑर्गॅनिक नायट्रोजन, इनऑर्गॅनिक नायट्रोजन, नायट्रेट्स, नायट्राइट्स, नायट्रिक ऑक्साइड्स, नायट्रस ऑक्साइड्स एक्सेट्रा. अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला काय दिसतो आहे? नायट्रोजन हा प्रेझेंट दिसतो आहे इन द फॉर्म ऑफ आपल्या ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे वेगवेगळे नायट्रोजनचे फॉर्म्स आपल्याला दिसतात आहे. ठीक आहे. आता नायट्रोजन इज इसेन्शियल फॉर वॉट? प्रोटीन्स और DNA, जे मी आधीच डिस्कस केलेलं आहे. ओके आणि तो फिक्स होतो आहे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणू की नायट्रोजन फिक्सेशन, जो की मेजरली बायोलॉजिकल फिक्सेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या प्रोसेसेस आहेत 5 प्रोसेसेस आपण म्हटलं होतं सिक्वेन्स ऑफ सिरीज किंवा सिक्वेन्स ऑफ स्टेप्स याच्यामध्ये आहेत. दीज आर दिस सिक्वेन्स. पहिला आहे नायट्रोजन फिक्सेशन, दुसरं आहे नायट्रोजन ॲसिमिलेशन, तिसरं आहे ॲसिमिलेशन म्हणजे काय? कलेक्ट करणे, तिसरं अमोनिफिकेशन, चौथं नायट्रिफिकेशन आणि पाचवं आहे डिनायट्रिफिकेशन म्हणजे अगेन रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. ओके पुढे जाऊ. हां नेक्स्ट जे आहे दॅट इज आपण हे बघण्यापेक्षा आधी बघू की ही जी डायग्राम आहे दॅट इज गिवन इन NCERT. ओके दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन हा 3-4 प्रोसेसमुळे फिक्स होत आहे. बाय द बायोलॉजिकल फिक्सेशन, इंडस्ट्रियल फिक्सेशन, इलेक्ट्रिकल फिक्सेशन अँड डिनायट्रिफिकेशन प्रोसेस. ओके आता हा जो पूल यांनी सॉइल नायट्रोजन पूल म्हणून दाखवलेला आहे दॅट इज पहिला जो आहे की नायट्रोजन जो फिक्स होतो आहे बायोलॉजिकली किंवा इंडस्ट्रियल फिक्सेशन असेल तर तो पहिला कशामध्ये होतो आहे? इन द फॉर्म ऑफ अमोनिया. आणि या ज्या 2 प्रोसेस आहेत याच्यामध्ये अमोनियम आयन्स किंवा आपण म्हणू की नायट्रेट्स याच्यामध्ये तो कन्वर्ट होतो आहे. ओके आणि हा काय आहे? हे मिडलमध्ये कुठली प्रोसेस आहे? तर नायट्राइट्स आपण जी पाहिली की नायट्राइट्स हे मिडलमध्ये म्हणजे आपल्या ज्या इक्वेशन आहे त्याच्यामध्ये त्याच्या मिडलमध्ये हे फॉर्म होतात. ओके तर इंटरमिजिएटरी प्रोडक्ट आहे हा. दुसरं प्रोसेस आहे अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन याच्या थ्रू जी आहे म्हणजे पहिलं आपण म्हणू की नायट्रेट्स प्लांट बायोमास कन्झ्युम करतात, मग ॲनिमल बायोमास ते कन्झ्युम करतात प्लांट्स, पुन्हा डिके होतं त्याचा बायोमासचा आणि ही प्रोसेस जी आहे पुन्हा ती कुठली आहे? अमोनिफिकेशन. लक्षातच ठेवायचं की डिकेड बायोमास इज गेटिंग कन्वर्टेड इंटू अगेन द अमोनिया, दॅट इज अमोनिफिकेशन. ओके आणि त्याच्यामध्ये मी 2 बॅक्टेरिया सांगितले होते ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके पुढे जाऊ. आता एक्झॅक्ट कुठली प्रोसेस आहे ती बघू. बघा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा कुठे होत आहे? हा कन्वर्ट होत आहे पहिले इन द फॉर्म ऑफ अमोनिया. ओके इन द फॉर्म ऑफ अमोनिया किंवा नायट्रोजनचं तो काय होतो आहे? फिक्स होतो आहे. जो एलिमेंटल नायट्रोजन आहे तो फिक्स झाला बाय द हेल्प ऑफ बॅक्टेरियाज, दॅट इज नायट्रोजन फिक्सेशन. क्लिअर.
आता हे जे आहेत नायट्रोजन फिक्स झालेला तो काय होतो, हा इन द फॉर्म ऑफ काय असतो, एकतर अमोनियम आयन्स असतो पहिल्यांदा, जे प्लांट काही अमाऊंटमध्ये घेऊ शकतात पण सगळं काही घेऊ शकत नाही अमोनियम आयन्समध्ये, मग ते कन्वर्ट होतं इन द फॉर्म ऑफ नायट्राइट्स, ज्याला आपण म्हणतो, ती प्रोसेस लक्षात ठेवायची आहे नायट्रिफिकेशन. जेव्हा अमोनियम आयन्स किंवा अमोनिया हा कन्वर्ट होतो नायट्राइट्समध्ये, त्या प्रोसेसला काय म्हणतात, नायट्रिफिकेशन. ओके, अँड देन नायट्राइट्स जे आहेत ते कन्वर्ट होतात नायट्रेट्समध्ये. ही पण प्रोसेस कुठली आहे, नायट्रिफिकेशन. ओके, बाय द नायट्रिफाईंग बॅक्टेरियाज. आता हे बॅक्टेरियाज कसा कन्वर्ट करतात अमोनिया इंटू द नायट्रेट्स, बाय द हेल्प ऑफ वन एन्झाईम. एक एन्झाईम त्यांना लागत असतं किंवा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, आणि हे जे सगळे बॅक्टेरियाज आहेत ते लक्षात ठेवायचं प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियाज आहेत. कुठले आहेत, तर प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियाज. आणि कुठला एन्झाईम त्यांना लागतो, तर तो आहे, 1 मिनिट, नायट्रोजिनेज. ठीक आहे, हे एन्झाईम लागत असतं बाय विच दिस नायट्रोजन, जो अमोनियम फॉर्ममध्ये नायट्रोजन आहे किंवा जो एलिमेंटल फॉर्ममध्ये नायट्रोजन आहे, कुठल्या पण फॉर्ममधला जो नायट्रोजन आहे तो स्प्लिट आउट होतो आहे किंवा तो कन्वर्ट होतो आहे बाय दिस एन्झाईम, बाय दिस बॅक्टेरियाज. ओके, म्हणजे कुठला आहे, नायट्रोजिनेज. जो नायट्रोजिनेज आहे तो कन्वर्ट करतो आहे एलिमेंटल फॉर्म इंटू द रिड्यूस फॉर्म किंवा ऑक्सिडाइज फॉर्म. क्लिअर. आता नायट्रेट्स हे काय करतात, पुन्हा जे डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहे नायट्रेट्सचा, तो काय होत असतं, पुन्हा एलिमेंटल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. दॅट इज द प्रोसेस कॉल्ड डिनायट्रिफिकेशन. ओके, ती प्रोसेस काय होते आहे, जो फिक्स नायट्रोजन आहे तो आपण रिलीज करतो आहे, म्हणजेच आपण काय म्हणू त्याला, डिनायट्रिफिकेशन. क्लिअर. आणि ही जी आहे म्हणजे हा जो नायट्रेट्स आहे तो प्लांट अपटेक करतात आहेत, त्या प्रोसेसला काय म्हणतात, ॲसिमिलेशन. क्लिअर, इझी स्टेप्स आहेत आणि लक्षात राहतात. ओके, पुढे जाऊ. बघा, या प्रोसेस आपण पाहिल्या, त्या प्रोसेसेसमध्ये बॅक्टेरियाज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि बॅक्टेरियाज हे 2 टाईपचे बॅक्टेरियाज इथे आपण म्हणू की ॲक्ट करतात आहेत. कुठले कुठले आहेत, पहिले आहेत फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज, जे फ्रीली ज्या सॉईलमध्ये राहतात आहेत, आणि दुसरे म्हणजे कुठले, तर सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये असणारे बॅक्टेरियाज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रायझोबियम माहिती असेल. रायझोबियम काय करतो, तो नोड्यूल्स फॉर्म करतो, आणि नोड्यूल्स फॉर्म करून तो जो नायट्रोजन आहे तो फिक्स करतो आहे त्या रूट्समध्ये. ओके, आता बघू आपण इथे की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया लाईक कुठला, रायझोबियम लिव्ह इन द सिम्बायोटिक असोसिएशन इन द रूट नोड्यूल्स ऑफ सर्टन लेग्युमिनस प्लांट्स. म्हणजे लेग्युमिनस प्लांट्स आपल्याला दिसतात आहेत, त्यांच्या रूट्समध्ये आपल्याला हे बॅक्टेरियाज दिसतात. ते कुठले बॅक्टेरियाज आहेत हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. दॅट इज व्हॉट, दॅट इज रायझोबियम. ओके, these bacteria convert atmospheric nitrogen into directly ammonia and which is utilized by plants, okay, in the form of nitrates. Clear. Nitrogen fixing bacteria along with the free living bacteria in the soil achieve 90% nitrogen fixation. म्हणजे जे मोस्ट ऑफ द नायट्रोजन फिक्सेशन होतं आहे ते लक्षात ठेवायचं कोण करत आहे, तर फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज हे करतात आहेत. ओके, पुढे लाइटनिंग प्लेज एन ऑल्सो इम्पॉर्टंट रोल. आपण पाहिलं ऑलरेडी की लाइटनिंग जी होते आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, तिथे ती पण एनर्जी किंवा हीट रिलीज करते आहे, आणि ह्या नायट्रोजनला ब्रेक करण्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात एनर्जी लागते आहे. दॅट इज युटिलाइज बाय दिस प्रोसेस. ओके, लाइटनिंग ऑकर्स ॲट द हाय टेम्परेचर, नायट्रोजन इज गेटिंग कन्वर्टेड इंटू द नायट्राइट्स. क्लिअर. आता ही प्रोसेस व्यवस्थित लक्षात ठेवा. नायट्रोजन गॅस जो या फॉर्ममध्ये असतो तो काय होतो आहे, पुन्हा नायट्रोजन फिक्सेशन थ्रू तीच प्रोसेस आहे ऑर्गॅनिक नायट्रोजनमध्ये कन्वर्ट होतो आहे. याच्यामध्ये अजून काय होतं आहे की पुन्हा अमोनियम आयन्समध्ये कन्वर्ट होत आहे ड्यू टू इमोबिलायझेशन प्रोसेस. ओके, देन अमोनिया इज गेटिंग कन्वर्टेड इंटू द नायट्रेट. पहिले तर नायट्राइट इथे येतील, NO3 NO2 मायनस. ओके, पहिले काय येतील नायट्राइट, ते नायट्रिफिकेशन प्रोसेस आपण म्हटलं होतं, आणि नायट्रेट
then nitrite is getting converted into the nitrate, and nitrate is again released into the nitrogen gas. This process is called denitrification. Clear? लक्षात राहील, easy आहे एकदम. पुढे जाऊ. ही जी प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशनची, ती बघा ही अशी प्रोसेस आपल्याला घडताना दिसते आहे बाय द फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज. ओके, नेक्स्ट बघा बॅक्टेरियाज म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ती स्लाइड ही आहे की विच आर द व्हेरियस बॅक्टेरियाज विच आर इन्क्लुडेड इन दिस प्रोसेस. ओके, त्याचे नावं आपल्याला विचारले जातात. तर बघा फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स जे आहेत ते कुठले कुठले आहेत, तर जे सगळ्या ज्या ब्लू ग्रीन अल्गी आपल्याला दिसतात, जसं की नॉस्टॉक आहे, ॲनाबिना आहे, किंवा आपलं जी सायनोबॅक्टेरिया आपण त्याला म्हणतो, हे सगळे काय आहेत, फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज आहेत जे 90% नायट्रोजन हे कन्वर्ट करतात इन द फॉर्म ऑफ, आपण म्हणू की नायट्रेट्स डिरेक्टली. ठीक आहे, तर हा फ्री लिव्हिंग नायट्रोजन जे आहेत किंवा फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज आहेत किंवा नायट्रोजन फिक्सर्स आहेत, हे कुठले कुठले आहेत, तर बघा कुठले कुठले आहेत, सायनोबॅक्टेरिया, ॲनाबिना, नॉस्टॉक, हे जे जेनेरा आहेत, जसं की ॲझोटोबॅक्टर आपण पाहिला होता, बी प्रोसेस आठवते, नायट्राइट्स टू नायट्रेट ज्याला कन्वर्ट करतात ते कुठले आहेत, ॲझोटोबॅक्टर. देन बिजर्निका, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, अँड क्लॉस्ट्रिडियम. हे सगळे बॅक्टेरियाज कशामध्ये यूज होतात आहेत, हे सगळे कसे आहेत, तर फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स आहेत, हे म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ओके, दुसरं आहे की सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॅपेबल ऑफ फिक्सिंग ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू अमोनियम आयन्स. कुठले कुठले आहेत ते पण फ्री लिव्हिंगच आहेत, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया, जसं की ॲरोबिक, ॲझोटोबॅक्टर अँड ॲनॲरोबिक क्लॉस्ट्रिडियम. ओके, जे आपण पाहिले की ॲझोटोबॅक्टर जो आहे तो ॲरोबिक आहे आणि क्लॉस्ट्रिडियम जो आहे तो ॲनॲरोबिक आहे, म्हणजे एकाला ऑक्सिजन लागतो, एकाला ऑक्सिजन लागत नाही. ठीक आहे, आता ही जी प्रोसेस आहे सगळी, हे जे बॅक्टेरियाज आहेत ते कसे आहेत, तर आपण म्हणू की किमो सिंथेटिक, म्हणजे जी प्रोसेस आहे ते स्वतःचा ग्लुकोज स्वतः फॉर्म करतात आहेत. ओके, पण बाय द केमिकल प्रोसेस. ओके, लक्षात राहील. पुढे सिम्बायोटिक जे आहेत, म्हणजे जसं मी म्हटलं की बॅक्टेरियाज आर ऑफ टू टाईप, एक तर फ्री लिव्हिंग असतील जे याच्यामध्ये इन्क्लूड होतात आहेत, दुसरं म्हणजे सिम्बायोटिक, जसं की आपण पाहिला की रायझोबियम. ओके, जो रायझोबियम आहे, अँड दुसरा कुठला, ब्ल्यू ग्रीन अल्गी. काही प्रमाणात जे ब्ल्यू ग्रीन अल्गी असतात ते सिम्बायोटिक रिलेशनसुद्धा करतात, दॅट इज कुठला, ॲनोबिना आणि स्पिरुलिना. हे पण आपल्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, दॅट इज सिम्बायोटिक नायट्रिफाईंग बॅक्टेरियाज. ओके, पुन्हा अमोनियम आयन्स कॅन बी डिरेक्टली टेकन अप ॲज अ सोर्स ऑफ नायट्रोजन बाय सम प्लांट्स ऑर ऑक्साइड्स टू नायट्रेट्स और नायट्राइट्स बाय टू ग्रुप्स ऑफ स्पेशलाइज्ड बॅक्टेरिया. कुठले कुठले बॅक्टेरियाज आहेत हे, नायट्रोसोमोनास, जे नायट्राइट घेऊ शकतात. ओके, कुठले, नायट्रोसोमोनास. जसं आपण म्हटलं होतं की ए प्रोसेसमध्ये वाले जे बॅक्टेरियाज आहेत जे खूप जास्त ऑक्सिजन कन्वर्ट करतात, म्हणजे अमोनियाचं रूपांतर हे नायट्राईटमध्ये करतात आहेत, ते कुठलं सांगितलं होता मी, नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया, तो याच्यामध्ये होतो. आणि दुसरा कुठला होता, नायट्रोकोकस. हे कुठले बॅक्टेरिया म्हणू आपण की अमोनियम आयन्स हे कन्वर्ट करू शकतात. ओके, nitrites is further transformed into what, nitrates. Okay, and which bacteria is included there, that is nitrobacter. क्लिअर, इझी प्रोसेस आहे. तर ही नायट्रोजनची पूर्ण प्रोसेस आपल्याला बॅक्टेरिया थ्रू लक्षात ठेवायची असते. ओके, नेक्स्ट बघू, विच आर द अनादर बॅक्टेरियाज इन्वॉल्व इन दिस प्रोसेस, ज्याच्यावरती फिक्स हा प्रश्न येऊ शकतो. बघा बाकीचे जे बॅक्टेरियाज आहेत ते कुठले कुठले आहेत. बघा नायट्रोजन फिक्सर्स हे 3 टाईपचे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये दिसतात, बॅक्टेरियाज, आर्किया अँड सायनोबॅक्टेरिया. ओके, पहिला आहे जे बॅक्टेरियाज आहेत जे फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज होते, कुठले कुठले आहेत किंवा सिम्बायोटिक बॅक्टेरियाज आहेत. रायझोबियम आहे, फ्रँकिया आहे, हा पण सिम्बायोटिक रिलेशनशिप करतो. देन ॲझोटोबॅक्टर, मायकोबॅक्टेरियम, ॲझोस्पिरिलम अँड बॅसिलस, जे थायोबॅसिलस मी म्हटली होती, दॅट इज दॅट.
ओके. देन आर्किया टाईपमध्ये कुठले कुठले आहे, मिथॅनो कोकॅकल्स, देन दिस मिथॅनोबॅक्टेरियाकल्स अँड मिथॅनो मायक्रोबियाज हे पण आहेत. दुसरं सायनोबॅक्टेरिया टाईपमध्ये कुठले जातात, ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहेत आपल्या, ॲनाबिना, नॉस्टॉक, टॉलिफोरिक्स अँड बायनॉप्सिस हे जे आहेत हे बॅक्टेरियाज काय करतात आहेत, आपले सायनोबॅक्टेरियाज आहेत जे ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे म्हणजे स्वतःचं ग्लुकोज ते स्वतःच फॉर्म करतात आहेत. असे बॅक्टेरियाज आपण सायनोबॅक्टेरियाजमध्ये टाकत असतो. ओके. तर हे नायट्रोजन टोटल किती फिक्सर्स आहेत, त्यांची नावं आणि ते कुठे कुठे यूज होतात आहेत, कुठल्या बॅक्टेरिया काय काम करतो हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट ही जी प्रोसेस आहे जी दाखवलेली आहे मी, दॅट इज द नोड्युलेशन प्रोसेस, ज्याच्यामध्ये रायझोबियम हा नोड्युल्स फॉर्म करतो आहे आणि नायट्रोजन जो आहे तो फिक्स करतो आहे इन द फॉर्म ऑफ नायट्रेट्स. ठीक आहे. आणि ही प्रोसेस दॅट इज अगेन द नायट्रोजन सायकल जी वेगळ्या आपल्या डायग्राममध्ये मी दाखवलेली आहे. पहिली जी लाइटनिंग प्रोसेस आहे, वल्कॅनोमध्ये जे फायर किंवा हीट रिलीज होते त्याच्या थ्रू पण नायट्रोजन फिक्स होतो. दुसरं म्हणजे रेन थ्रू पण नायट्रोजन फिक्स होतो, आपण ॲसिड रेनसुद्धा म्हणतो त्याला काही अमाऊंटमध्ये. आणि बाकी जे प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज कसे असतात हे सगळं मी शो केलेलं आहे. ओके. पुढे अगेन आपली प्रोसेस जी लक्षात ठेवायची इम्पॉर्टंट ती म्हणजे कुठली आहे, अमोनियम आयन्स इज गेटिंग कन्वर्टेड इंटू नायट्राइट्स बाय द प्रेझेन्स ऑफ नायट्रोसोमोनास और नायट्रोकोकस. अगेन नायट्राइट याच्यामध्ये काय ओ लक्षात ठेवायचं आहे, जास्त ऑक्सिजन लागतो, 3 ऑक्सिजन मॉलिक्युल्स इथे लागतात आहेत. क्लिअर. आणि याच्यात कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 1 ऑक्सिजन लागतो आहे, म्हणजेच नायट्रोबॅक्टर जो इम्पॉर्टंट आहे टू कन्वर्ट नायट्राइट टू नायट्रेट्स. क्लिअर. लक्षात राहील. हेच इथे दिलेलं आहे. नायट्रिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय, तर प्रोसेस बाय विच अमोनिया इज कन्वर्टेड इंटू नायट्राइट्स और नायट्रेट्स. आणि डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय की जो आपला फिक्स्ड नायट्रोजन आहे, जो फिक्स केलेला नायट्रोजन आहे तो रिलीज करतो आहे आपण पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये, दॅट इज इन द फॉर्म ऑफ एलिमेंटल नायट्रोजन. क्लिअर. इझी स्टेप्स आहेत, ते व्यवस्थित तुम्ही एकदा बघून घ्यायचे आहेत. ओके. तर आपण इथेच थांबू. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.